गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भोकरदन शहर व परिसरात बुधवारी 6 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटांसह पाऊस झाला. या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. त्याचबरोबर बहुतेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. काही झाडांच्या फांद्या मोडल्या असून शेतकऱ्यांच्या फळबागात जमीनदोस्त झाल्या. उन्हाळी मिरचीचे पीक घेणाऱ्या तसेच नुकताच लागवड झालेल्या मिरची पिकाची रोपे वाकून गेली आहे. काही शेडे नीट कोलमडून पडली. तासभर झालेल्या या वादळी पावसाने काही काळ परिसरातील वीज पुरवठाही खंडित झाला असून भोकरदन तालुका परिसरात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अगोदरच पेरणीसाठी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आता सध्या मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.